नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे गाथा महाराष्ट्राची या चॅनलवर। दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर नगरीत शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावी शिलाहार स्थापत्यशैलीत बांधलेले महादेवाचे प्राचीन मंदिर आहे। त्याचे नाव कोपेश्वर असे आहे। हे मंदिर कोल्हापूरपासून 60 किलोमीटर तर नरसोबाची वाडी येथून 19 किलोमीटरवर कृष्णा नदीच्या तीरावर बांधले आहे। त्यामुळे जे भक्त नरसोबाची वाडी देवस्थानाला भेट देतील त्यांनी कोपेश्वर मंदिराला आवर्जून भेट द्यावी। काहीशा दुर्लक्षित असलेल्या वास्तूकडे येण्याकरता पर्यटकांचा ओघ आता वाढला आहे। मंदिराजवळ आलो असता सुंदर दगडी कोरीवकाम केलेले प्रवेशद्वार पाहायला मिळते। सुंदर खांबांवर केलेले नक्षीकाम आणि भिंतींवर असलेले शिल्प पाहून आमच्या एक गोष्ट लक्षात आली होती की येथून जाताना आम्ही जे काही पाहून बाहेर पडणार होतो ते अविस्मरणीय असणार आहे। आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा विनंती आहे, व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या भारतातील अशा संस्कृतीचे आणि स्थापत्यशैलीचे जतन करणे किती महत्त्वाचे आहे याचा विचार करा। येथे विराजमान असलेल्या महादेवाचे नाव कोपेश्वर। दक्ष कन्या सती गेल्याने तिच्या विरहाने येथे येऊन बसले म्हणून कोपेश्वर। कोप झालेल्या महादेवाची समजूत काढण्याचे काम श्री विष्णूंनी केले, त्यांचे नाव धोपेश्वर। या दोन शाळुंका आपल्याला गर्भगृहात आल्यानंतर पाहायला मिळतात। मंदिरामध्ये प्रवेश केला असता सुरुवातीचा जो भाग आपल्याला पाहायला मिळतो तो स्वर्गमंडपाचा भाग आहे। मंदिराचे खरे सौंदर्य दडले आहे ते या रचनेमध्ये। या स्वर्गमंडपाला 48 नक्षीदार खांब आहेत व संपूर्ण स्वर्गमंडप या खांबांवर तोललेला आहे। छताच्या ठिकाणी एक वर्तुळाकार जागा ठेवण्यात आली आहे। बहुधा या मंडपाचा वापर यज्ञ करण्यासाठी होत असावा, त्यामुळेच होमहवनाचा दूर बाहेर जाण्यासाठी ही केलेली रचना असावी। वर्तुळाभोवती असलेल्या खांबांवर अष्टदिक्पालांची शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात। तसेच त्यावर देवदेवतांची कोरलेली शिल्पे आणि छतावरील नक्षी आपले लक्ष वेधून घेते। साधारणतः 7व्या शतकाच्या आसपास चालुक्य काळात या मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली। 12व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्ण झाले। देवगिरीच्या यादवांनी सुद्धा या मंदिराच्या बांधणीसाठी योगदान दिले आहे। मंदिराची रचना आणि स्थापत्यशैली पाहिली असता दक्षिणेकडील बेलूर आणि हळेबीडशी साम्य दर्शवणारी आहे। सभामंडपात जाण्यासाठी एक छोटे प्रवेशद्वार आहे। या प्रवेशद्वारावर तोरणाचा भास होईल अशी वैशिष्ट्यपूर्ण नक्षी कोरण्यात आली आहे। तसेच बाजूकडील भिंतींवर जाळीदार नक्षीकाम तर दरवाजाच्या दोन्ही बाजूला 5-5 द्वारपालांची शिल्पे आहेत आणि खालच्या बाजूला युद्धावेशातील घोडेस्वारांची शिल्पे पाहायला मिळतात। सभामंडपात प्रवेश करताच सुंदर नक्षीदार खांब आणि त्यावर बारीक कोरीवकाम पाहायला मिळते। या सभामंडपाला उत्तर आणि दक्षिणेकडे प्रवेशद्वार आहे। सभामंडपाला एकूण 32 खांब आहेत। प्रत्येक खांबांवरील कोरीवकाम आणि त्यावर असलेली शिल्पे पाहून ते आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहेत असे भासते। एका स्तंभावर थोडे खालच्या बाजूला आपल्याला वाल यांचे शिल्प पाहायला मिळते। या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे नंदी नाही। कदाचित कालौघात किंवा परकीय आक्रमणांमुळे याचे स्थलांतर झाले असावे। सभामंडपाच्या मध्यभागी नंदीचे स्थान असावे। प्रत्येक खांबाचे जर बारकाईने निरीक्षण केले तर त्यामध्ये असलेला सारखेपणा आणि प्रमाणबद्धता आपल्याला भारतातील या कोपलेल्या कला संस्कृतीची जाणीव करून देते।
त्यामुळेच विकोपाला चाललेली ही कला संस्कृती किती मौल्यवान आहे याची जाणीव आपल्याला येथे आल्याशिवाय होणारच नाही. यातील प्रत्येक खांब तंत्रज्ञानाचा अत्युच्च आविष्कारच म्हणावा लागेल. प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगवेगळ्या पद्धतीने सजवला आहे. या मंदिराचा तिसरा भाग म्हणजे अंतराळ. अंतराळात प्रवेश करण्याआधी आपल्याला द्वाराच्या दोन्ही बाजूला 2 द्वारपाल पाहायला मिळतात. येथूनच आपण अंतराळात प्रवेश करतो. सभामंडपाच्या तुलनेत अंतराळाचा भाग थोडा अंधारा आहे, परंतु आत सुद्धा नर्तकांच्या सुंदर मूर्त्या कोरण्यात आल्या आहेत. या सर्व शिल्पांमध्ये त्यांची प्रमाणबद्धता व हावभाव विशेष लक्ष वेधून घेतात. अंतराळाच्या पुढील भाग गर्भगृहाचा. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर जाळीदार नक्षी कोरण्यात आली आहे. तसेच प्रवेशद्वारावर तोरण शोभेल अशी सुंदर नक्षी पाहायला मिळते. हे पाहून आपण गर्भगृहात प्रवेश करतो. गर्भगृहात प्रवेश करताच 2 शिवलिंगे आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे कोपेश्वर आणि दुसरे त्याहून थोडे उंच धोपेश्वर. मंदिराचा गर्भगृह प्रशस्त असून येथे सुद्धा आपल्याला सुंदर नक्षी पाहायला मिळते. तसेच स्वर्गीय अप्सरांची सुरेख शिल्पे येथे कोरण्यात आली आहेत. फक्त आतूनच नाही तर बाहेरून सुद्धा या मंदिराची रचना अशाच कोरीव कामांनी परिपूर्ण आहे. संपूर्ण मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या अशा आखीवरेखीव मूर्त्या आणि जणू हत्तीवर बसलेल्या देवदेवतांनी संपूर्ण मंदिर आपल्या अंगावर तोललेले आहे असे भासते. मंदिराच्या भिंतीवर देवकोष्ठे, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश, दुर्गा यांची शिल्पे सुद्धा पाहायला मिळतात. विविध नृत्याविष्कारातील अप्सरा, नर्तका, यक्ष, यक्षिणी तसेच अनेक देवदेवतांची बोलकी शिल्पे आपल्याला बरेच काही बोलून जातात. द्वेष, युद्ध, प्रेम, आनंद अशा घटना मूर्तिस्वरूपात येथे कोरण्यात आल्या आहेत. मंदिराच्या मागील बाजूला शिवलिंगावर झालेल्या अभिषेकाचे दूध व निर्माल्य जमा करण्याचे कुंड पाहायला मिळते. मंदिराच्या आवारात मंदिराचेच काही अवशेष पाहायला मिळतात. असे म्हणतात की मुघलांच्या नासधुसीमध्ये मंदिराची ही अवस्था झाली आहे. तसेच कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शिवभोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण सुद्धा या मंदिरात झाल्यामुळे अशाच काहीशा दुर्लक्षित वास्तूकडे पर्यटकांची गर्दी आता येऊ लागली आहे. एवढ्या सुंदर संस्कृतीचे दर्शन मूर्त्या व शिल्पांमधून करून देणे व या मौल्यवान इतिहासाला जपणे गरजेचे आहे.
आणि मंदिराबद्दल लोकांना कळणेही आपल्याच हातात आहे. तेव्हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळू शकेल. अशीच काही मंदिरे, गडकिल्ले, प्रेक्षणीय स्थळे आणि सोहळ्यांचे व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. त्या व्हिडिओची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेव्हा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह एक नवीन इतिहास घेऊन. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा. ओम नमः शिवाय.